नमस्कार, पंढरपूर लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मंडळी, आज पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये मी आलो आहे। एक अजब किस्सा या ठिकाणी घडल्याचं समजल्यानंतर त्या संदर्भातली ही न्यूज मी देतोय। पंढरपूरच्या श्वेरी कॉलेज परिसरातून एक टू व्हीलर गाडी चोरीला गेली। ही गाडी चोरणाऱ्या चोरट्यानं त्या गाडीचा मालक त्याला माहीत नसल्यामुळं त्यानं त्याच गावात पुन्हा ती गाडी, ज्या गावची गाडी होती त्याच गावामध्ये ती गाडी विकायला नेली आणि ही चोरी उघडकीस आली। तर घडलं असं, काही दिवसापूर्वी ही गाडी चोरण्यात आली। गाडी चोरल्यानंतर त्या चोरट्यानं या गाडीच्या जी चाकं आहेत, त्याचे काही पार्ट आहेत, सगळे बदलले, गाडीचं पूर्ण रूप बदललं आणि चळे या गावात ही गाडी त्यानं विकण्यास नेली। तर चळे या ठिकाणी ती गाडी नेल्यानंतर सदर मालकांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी ही गाडी ओळखली आणि सदर चोराला पकडून पंढरपूर तालुका पोलिसांच्या ताब्यात दिलं। काल या आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलिसांनी या आरोपीला सोडून दिलं। त्यानंतर सदर गाडीचे मालक आणि त्यांचे नातेवाईक यांनी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये आज पुन्हा सकाळी येऊन या आरोपीला आम्ही आणून दिलेलं असताना त्याला का सोडलं असा जाब विचारल्यानंतर पुन्हा पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याला रुग्णालयात तपासणी करून कोर्टात हजर करण्याची त्यांची कारवाई सुरू झालेली आहे। या ठिकाणी या गाडीच्या मालकाचे काही नातेवाईक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं ही प्रकरण काय आहे ते। काय नाव तुमचं? पांडुरंग भारत खिलारी, राहणार चळे। बरं, काय घडलं होतं नेमकं गाडीच्या? गाडी काल अरुण कसबे नावाचा मुलगा त्याच्या पत्नीला घेऊन चळ्यात आलता। बरं, चळ्यात आल्यानंतर ती गाडी आम्ही बघितली। आम्ही बघितल्यानंतर त्याचा पाठलाग करून आम्हाला अनवली चौकात ती गाडी गावली आणि अनवली चौकात त्याला धरून त्याला विचारलं, तुला गाडी कोणी दिली? तर मला अशा माणसानं कोंढरकीच्या दिली। त्याला बोलव इथं, त्याला बोलवलं। ती कोंढरकीचा माणूस इथं हजर केला। हजर करून ती गाडी ज्या व्यक्तीने घेतली होती त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर दिला। मोबाईल नंबर देऊन त्या व्यक्तीला अजून हजर करण्यात आलं नाहीत। 24 तास झालं का ती व्यक्ती अजून हजर नाहीत आणि जे आणून दिलेला होता आरोपी ती बी रात्री त्यांनी सोडून दिलेला आहे। मग कोणाच्या पाठबळावर सोडला आणि कसा सोडला ही त्यांना माहिती। जो आरोपी पकडलाय पुन्हा आज सकाळी, ती कुठल्या गावचा आहे आणि त्याचं नाव काय? ती कोंढरकीचं आहे, त्याचं महादेव कोळेकर। जो गाडी विकायला आलता तो आरोपी पकडला नाही का अजून? ज्या व्यक्तीनं गाडी आमच्यापाशी दिली त्या व्यक्तीला ह्याने अजून धरलेलंच नाही। आम्ही त्यांचं कॉन्टॅक्ट सुद्धा दिले। बरं, तुम्ही कुठल्या आरोपीला आणलं होतं काल? कोळेकर। त्या कोळेकरला पुन्हा आज सकाळी अटक केली? हां, कोळेकरला काल आम्ही सकाळी रात्री काल दुपारी पोच केला आम्ही। आता तुमची मागणी काय पोलिसांची? आमची मागणी काय, आमच्या गाडीचं काय जे नुकसान झालेलं आहे ते द्यायला पाहिजे आणि त्याला काय आहे ती त्याची कारवाई झाली पाहिजे। दुसऱ्या आरोपी संदर्भात काय? दुसऱ्या आरोपात ते ज्या व्यक्तीनं गाडी दिली ती कशी घेतली, काय घेतली, त्याने हजर करून इथं जाबच विचारलं नाही ना अजून। ते तपासणीच पाहिजे। तपास कुणाकडे? काकडे साहेब, बाजीराव काकडे त्यांच्याकडे। हां, बरं, तुम्ही तपास अधिकाऱ्याला बोलला का या संदर्भात? त्या संदर्भात कालच बोललोय। काय म्हणले त्यांनी? उद्या बघू म्हणले। त्या दुसऱ्या आरोपीला उद्या हजर करणार? काल 2लाच हजर करतो म्हणली होती, पण अजून आलाच नाही ते आरोपी। ठीक, या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी पकडले। पोलिसांची पुढील कार्यवाही चालू आहे, परंतु दुसरा जो आरोपी फरार आहे त्यालाही अटक करावी आणि कशा पद्धतीने हा गुन्हा घडला याचा सखोल तपास पोलिसांनी निपक्षीपणे करावा अशी तक्रारदारांची मागणी आहे। पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे, पंढरपूर।